नमस्कार. कॅफे ड्युमॉट मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इथे कॉफी, आईस्क्रीम हे सगळं तर मिळतं, पण इथले कपकेक्स हे खूप फेमस आहेत. म्हणजे दूर दूरवरनं लोक इथे खास कपकेक खाण्यासाठी येतात बरं का. इथे कपकेक्स फक्त बनत नाहीत, तर ते साजरे होतात. आणि ही सगळी जादू घडवून आणतो आमच्या कथेचा नायक आणि प्रसिद्ध अवॉर्ड विनिंग शेफ अगस्त्या, ज्याच्या हाताला चव आहे आणि मनात भावना. त्याची बक्षिसं पाहिलीत, पण खरं सांगायचं तर त्याचं सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे दररोज इथे येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचं ते समाधानाचं हसू. ही कॅफे फक्त एक जागा नाही, ही आहे एक सवय, एक भावना, एक छोटंसं जग. आणि ह्यातच लपली आहे आपली छोटीशी गोष्ट. हे आजोबा गेली 10 वर्ष रोज इथे येतात. त्यांच्यासाठी कपकेक म्हणजे फक्त चव नाही, तर आहे ती एक आठवण. आणि हे 2 छोटे क्रिकेट स्टार्स प्रत्येक मॅच नंतर हमखास हजेरी लावतात. आणि ही आपल्या कथेची नायिका मीरा. मीरा रोज या कॅफेमध्ये येते. तिची कॉलिग्स बरोबरची भांडणं, तिची प्रमोशनसाठी चाललेली खटपट, या सगळ्याचा हा कॅफे साक्षीदार आहे. स्वप्न मोठी, वेळ कमी. ही गोष्ट जेवढी अगस्त्याची आहे तेवढीच मीराची सुद्धा आहे. तर तयार आहात ना या गोड आणि मनाला भिडणाऱ्या प्रवासासाठी? आणि ही आहे नेहा, अगस्त्याची असिस्टंट आणि कॅफेची ऑफिशियल फूड क्वालिटी इन्स्पेक्टर. बघूया आज काय शोधून काढले तिने. ए अगस्त्य, आज मी हा स्ट्रॉबेरी कपकेक ट्राय केला क्वालिटी चेक साठी रे. 3 वेळा. 3 वेळा? हो ना, 3 वेळा काहीतरी प्रॉब्लेमच होता आणि 3 वेळा कपकेक संपला. नेहा, ते कस्टमर साठी होते. अरे पण कस्टमर येण्याआधी क्वालिटी फेल झाली असती तर. ए हा बघायला तुझा नवचा गजर. वर्क फ्रॉम होम नाही नाही, वर्क फ्रॉम कॅफे. पण सतत नुसती फोनवर. नाव किती सुंदर आहे नाही, मीरा. पण सतत नुसतं ऑफिसच्या नावाचा गजर. Yeah, just a minute. Anything is fine. Just give one. Anything. गजर ने किया है इशारा. नेहा, ए अगस्त्य, मला सांग, तू रोज इतके छान कपकेक बनवतोस आणि ही अर्धा खाऊन टाकून देते. तू बोल ना रे एकदा तिच्याशी. तू ओनर आहेस ना कॅफेचा. Vijay, we have to finish this presentation by today evening. Can I get the Q3 project status? Are we on track? 70%? This is not good enough. I needed this done today. मीरा, किती दिवस झाले ग तुला भेटून? या वीकेंडला येतेस ना आई, घरी? अगं नाही जमणार मला या वीकेंडला. माझं खूप काम चालू आहे. मला ऑफिसचा कॉल येतोय. मी ठेवते कॉल. विजय, डेटा इनकम्प्लीट आहे. डेटा इनकम्प्लीट असेल तर प्रेझेंटेशन कसं होणार? वाय डोंट यू अंडरस्टँड? मला आज संध्याकाळपर्यंत डेटा हवाय. विजय, आय वॉन्ट टू विन दिस RFP. यू नो वॉट? फक्त हीच नाही, आय वॉन्ट टू विन एव्हरी सिंगल डील. हे चॅम्प्स, कशी झाली मॅच? वेट, लेट मी गेस. कपकेक सेलिब्रेशन म्हणजे तुम्ही जिंकलात. दादा, आमचे शायनिंग माइंड सेंटरच्या विजला मॅम म्हणतात की सगळ्या मॅचेस नाहीच पाहिजे. आपण फक्त आपला बेस्ट द्यायचंय. मग हारलो काय आणि जिंकलो काय, पण सेलिब्रेशन मात्र झालंच पाहिजे. येस, ये बस. काय रे, हरलात ना.
घ्या रे, हा घ्या रे, घ्या घ्या, दुगना लगान, ये. हे सॉरी गाईज, खूप गोंधळ आहे इथे. आय जस्ट मूव आउट. विजय, आपली उद्या क्लायंट मीटिंग आहे, त्यामुळे हे प्रेझेंटेशन आज संध्याकाळपर्यंत कंप्लीट व्हायलाच हवं. यावर कोणतंही कॉम्प्रोमाइज नाही. मॅम प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. कॉन्सर्टला जायचे संध्याकाळी. कॉन्सर्टसाठी आय जस्ट डोंट बिलीव्ह यू विजय. तू डिलिव्हरेबल्स मिस करणार आहेस एका कॉन्सर्टसाठी? मला रिझल्ट हवे. विजय, जस्ट स्टॉप वेस्टिंग टाइम ऑन युअर हॉबीज. इन्स्टेड इन्वेस्ट इन युअर करिअर. जस्ट लुक ॲट मी. लार्ज कॉफी, डबल शॉट, एक्स्ट्रा हॉट. देतो. का? काय झालं? म्हणजे तुला कळलंच नाही का? आत येताना तुझा धक्का लागून आजोबांचा कपकेक पडला. ऑफकोर्स नॉट. कळलं असतं तर सॉरी म्हटलं असतं. एवढे मॅनर्स आहेत मला. वेट अ सेकंड. तुझा हा एक साधा कपकेक पडला म्हणून तू चिडतोयस? तो साधा कपकेक नव्हता. आजोबा कधीही आले की आपला कपकेक आणि कॉफी मागवायचे. त्यांना लता दीदींच्या गाण्यांचं फार वेड. मी त्यांना म्हटलं सुद्धा, आजोबा तुमच्यासारखा लता दीदींचा चाहता मी अजून नाही पाहिला. तर म्हणाले, त्या आनंद घनाच्या सुरांनी माझं पूर्ण आयुष्य चिंब भिजलंय. आज त्यांना अल्झायमर आहे. काही आठवत असेल नसेल, पण रोज न चुकता इथे येतात. आपलं कपकेक आणि कॉफी घेऊन बसतात. कधी मला लता दीदींच्या गाण्यांची फरमाईश करतात, तर कधी शांतपणे त्या कपकेककडे पाहत बसतात. तोच त्यांच्या आठवणींचा आनंद घन. एक कॉफी देतोस आणि कपकेक प्लीज. आणतो. ही तुझी कॉफी, पण आज तुला कपकेक नाही. का? का नाही? कारण तुला खरंच कपकेक हवाय का हे मला कळतच नाही. अरे हे काय, मी रोज इथे येते, पैसे देते, मग का नाही देणार? सांगतो फक्त 5 मिनिटं बस. ए अगस्त्य, प्लीज माझ्याकडे वेळ नाही हा. आलोच, फक्त 5 मिनिटं बस. अरे ओके मीरा, आता डोळे बंद कर. पण का? मीरा ट्रस्ट मी, कर बंद डोळे. गुड. आता हे ट्राय कर. ब्रेड आहे. गुड. आता हे ट्राय कर. सो डिलिशियस. क्रीमी आहे, जास्त गोडही नाही आहे. I could even smell the saffron in it. And आणि पिस्ताशियो. बरोबर. आज तू खरंच चव घेतेस. मला आठवत नाही रे, शेवटी कधी असं खाल्लं होतं. तुझं आयुष्य या ब्रेड सारखं आहे ग. रुटीन, निरस. कोणी ब्रेड खाल्ल्याची आठवण काढतं का? पण कपकेक म्हणजे सेलिब्रेशन.
2 वर्षांपासून मेहनत करतेय मी. हे प्रमोशन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. अगं आणि ते तुला मिळेलही. तू खूप हुशार आहेस, मेहनती आहे. बट मीरा, डू यू इवन नो की तुला कुठे पोहोचायचंय? माहित नाही, पण मला थांबायचं नाही. थांबणं आणि अनुभवणं यात फरक आहे मीरा. तू खूप इमोशनल आहेस ना तुझ्या कपकेक्स बद्दल. हो, कारण कपकेक्स बनवणं हा माझा फक्त बिझनेस नाही, ते माझं पॅशन आहे, माझं छोटंसं सेलिब्रेशन. आनंद घन. आनंदघन हा साधा व्हॅनिला कपकेक आहे, पण आजोबांच्या लता दीदींवरच्या प्रेमामुळे आम्ही त्याला आनंदघन म्हणतो. अगस्त्य रोज फक्त आजोबांसाठीच आनंदघन बनवतो, अँड दॅट्स व्हॉट मेक्स इट सो स्पेशल. विजय, डेटा मंडेला बघू. मॅम मी करतोय ट्राय. कॉन्सर्टला नाही जात आहे. आज प्रपोजलची डेडलाईन आहे ना. जास्तीत जास्त काय होईल, नाही मिळणार आपल्याला. सगळ्याच मॅचेस नाही जिंकता येत. आपण आपलं बेस्ट द्यायचं. मॅम सिरियसली? येस, सिरियसली. तू जा कॉन्सर्टला, एन्जॉय कर. नको उद्याच्या वाटा, नको कालचे बंधन, आजच्या या श्वासाला स्पर्शू दे आनंद घन. आई, मी येते वीकेंडला. बोलू आपण. सांज वेळी वेचू दे सोनेरीसे क्षण, मनाच्या भाळी बरसू दे आनंद घन. आयुष्य लहान लहान क्षणांचं सुद्धा आहे. ज्या क्षणी तुम्ही थांबता, मागे वळून बघता आणि म्हणता, हाच तो क्षण जो गोड आहे, कपकेक सारखा. थँक्यू अगस्त्य, मला माझीच पुन्हा नव्याने ओळख करून दिल्याबद्दल. जिंकायची एवढी घाई होती की कधी त्या शर्यतीचाच भाग झाले कळलंच नाही. पण आता थोडंसं थांबायला आणि प्रत्येक क्षण मनापासनं अनुभवायला शिकते. नको सुखाचं मोजमाप, नको दुःखाचं कारण, क्षणभर निवांत जगणं हाच खरा आनंद घन. सांज वेळी वेचू दे सोनेरीसे क्षण, मनाच्या भाळी बरसू दे आनंद घन. सांज